नमस्कार सगळ्यांना. आज एक वेगळी रेसिपी बनवत आहे, ती म्हणजे झिंगे. झिंगे किंवा सोडे असं पण म्हणतात त्याला. चला तर मग बनवूयात. तर आपण आता झिंगे आहे का बघूयात. झिंगे आहे थोडेसे. चला तर बघूयात आपण. चला आता हे झिंगे आपण काढून घेऊया. बऱ्यापैकी आहेत. चला तर यांना आपण स्वच्छ करूयात. याला पाण्यामध्ये थोडा वेळ 1-5 मिनिटं याला ठेवूयात, कारण की याच्यातली जी घाण वगैरे असते ना ठेवल्याने. त्याच्यानंतर आपण याला फोडणी देऊया. पाणी टाकून घेऊया. आणि हे असे ठेवूयात. हे पण आहेच झिंग्याचाच प्रकार आहे तो सोड्यांचा. चला तर बघूयात आपण. चला आता आपण कांदा कट करून घेऊया. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण. गावरान लसूण आहे. गावरान लसूणची आज आपण करणार आहे सोड्याची भाजी, म्हणजेच झिंगेचा फ्राय छोटासा. सुकड पण म्हणतात त्याला. झिंग्यांना सुकड पण म्हणतात, सोडे पण म्हणतात आणि झिंगे पण म्हणतात. सगळं आपलं आता कट करून झालेलं आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. चला तर आपण फोडणी देऊया. आपण फोडणी करूया. त्यासाठी लागणार आहे तेल. पॉज करणार. आता तेल टाकून घेतलेलं आहे. हे फक्त आता आपण टाकत आहे मोहरी छान तडतड दिली का त्यानंतर आपण टाकणार आहे जिरे. आता आपण जिरे टाकतो आहे. जिरे नंतर टाकणार आहे लसूण छान फ्राय आणि थोडंसं बारीक गॅस करायचा. नंतर आपल्याला लसूण जळू शकतो. त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकत आहे. त्यानंतर आपण कांदा टाकतो आहे. त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेत आहे. टोमॅटोला छान होऊ द्यायचं, मस्त नरम शिजू द्यायचं. हे आपले सोडे धुवून आणि पिळून मी घेतलेले आहे पाण्यातून. स्वच्छ माती वगैरे त्याची जी असते थोडीफार काढून टाकलेली आहे. तर ते आपण आता फोडणीमध्ये टाकूयात. आता हळद टाकते आहे मी आणि थोडासा काळा मसाला. आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे ना, त्यामुळे काळा मसाला मी टाकलेला आहे आणि खूप छान पण लागतं त्याच्यामध्ये. हे बघा मस्त झालेलं आहे, छान कलर आलेला आहे टोमॅटो. चवीनुसार मीठ पण घेत आहे आपण, कारण मीठ थोडे कमी टाकायचे, कारण की ऑलरेडी आपल्या सोड्यांना किंवा झिंग्यांना मीठ असते ना लावलेली, किंवा त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी असते. त्याच्यामुळे आपण मीठ थोडे कमी टाकायचे. आता आपला कांदा वगैरे सगळं छान फ्राय झालेला आहे. तर मी आता याच्यामध्ये आपले सोडे टाकून घेऊया. तरी सुद्धा त्याला थोडं थोडं पाणी राहिलेलं आहे, तर ते मी पिळून घेत आहे परत. एकदम छान झालेलं आहे. मस्त असा खमंग असा वास येत आहे. मस्त खमंग असं त्याला सेंट आलेला आहे, सुगंध येतो आहे सोड्याचा. आपल्या सोड्याची भाजी रेडी आहे. चला आता आपण भाजी सर्व करूयात. चला आता आपण सर्व करूयात.
एकदम मस्त गरम आपली. माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलंय आता खाण्यासाठी. तर हे आहे गरमागरम आपली रेडी आहेत आपली भाजी. थोडं आपण कोथिंबीर टाकू एकदम मस्त. आणि हे बघा किती छान झाली भाजी, एकच नंबर झाली ही. आपण चपाती सोबत, भाकर सोबत किंवा मस्त भातासोबत खाऊ शकतो. एकदम छान आणि मस्त भाजी झालेली आहेत आपली सोंड्याची. चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.